पावसाळा स्टार्ट झाला आहे तर कॉर्न कटलेट बनायलाच पाहिजे. कॉर्न कटलेट बनवण्यासाठी मी कॉर्न आधी बॉईल करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर शिमला मिर्च कापून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आहे, मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि उकडलेला बटाटा तो मॅश करून घेतलेला आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत. एका प्लेटमध्ये मी हा मॅश केलेला बटाटा काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्यामध्ये आपण शिमला मिर्च ॲड केलेली आहे, कॉर्न ॲड केलेले आहेत, कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि कांदा. हे सगळं छान असं बारीक चॉप करून घ्यायचं आणि ह्यामध्ये ॲड करायचं. तुम्हाला हवे असेल तर ह्यामध्ये मिरच्या टाकल्या तरी चालतील. 2 चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. हा माझ्या मम्मीचा घरी बनवलेला मसाला, सब्जी मसाला, तो ह्यामध्ये ॲड केलेला आहे. धनिया पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर टेस्टप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आणि 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये ॲरिगॅनो टाकलेला आहे आणि चिली फ्लेक्स टाकलेला आहे. छान असं सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हे चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असेल टाका, नाही टाकलं तरीही चालेल. छान असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अशा ह्याच्या टिक्की बनवायच्या आणि कोटिंगसाठी आपण रवा घेतलेला आहे. छान असं त्याची कोटिंग करून घ्यायची, त्यामुळे मस्त असे कटलेट आपले क्रिस्पी लागतात. छान असं मस्त कोटिंग करून घेतलेली आहे मी त्याची आणि पॅनमध्ये ऑलरेडी मी तेल ठेवलं आहे गरम करायला आणि त्यामध्ये हे कटलेट आपल्या रेडी झालेले आहेत. 5 मिनटं स्लो गॅसवरती एक साईड होऊन द्यायची. 5 मिनटात टर्न केल्यानंतर बघा हे किती छान दिसतात. पुन्हा एकदा 5 मिनटं एका साईडून होऊन द्यायचे. बघा आपले कटलेट रेडी झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा, लाईक करा. बाय. थँक्यू फॉर द वॉचिंग.